हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल। तर आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा। तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा। मी अपेक्षा करते की तुमचा आजचा दसरा म्हणजे यंदाचा दसरा खूप म्हणजे मस्त आनंदात गेला असेल। आता हा मी जेव्हा हा एडिट करते ना त्यावेळेला संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत। आता हा अपलोड मला तर वाटतं 5-5:30 वाजेपर्यंत तरी होईल। पण या अगोदरचा दिवस तुमचा मस्त आणि मजेतच गेला असेल। माझा मस्त गेला म्हणजे हा मी आजचा दसऱ्याचा व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला उद्या किंवा परवा अपलोड करीन। हा जो शेअर करते ना मी तुमच्यासोबत आजचा हा व्हिडिओ तो 1 ऑक्टोबरचा आहे। आणि माझी आहे ना गडबडच झाली जरा। सकाळी मला तर वाटतं हा 11:45ची वेळ असेल। जीएनसला जायला फक्त अर्धाच तास बाकी होता आणि त्याच्या स्कूलमध्ये ना ही क्रिएटिव्हिटी करायला सांगितलेली। मेसेज केलेला टीचरांनी अगोदरच, मी रीड पण केला तो आणि मला आहे ना लक्षातच राहिलं नाही की अशी म्हणजे हे क्राफ्ट बनवून सांगितलेले टीचरांनी। महात्मा गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या आजच्याच दिवशी आहे। तर टीचरांनी काहीतरी क्रिएटिव्हिटी करून म्हणजे घेऊन पाठवायला सांगितलेला आणि ना माझ्या लक्षातच राहिले नाही आणि ते पण मला कंप्लीट 15-20 मिनिटं राहिली ना तेव्हा समजलं। आणि ना व्हाईट कपडे म्हणजे व्हाईट ड्रेस घालून मुलांना सांगितलेला आणि बुधवार होता काल। तर मग मी त्याचं नेहमीप्रमाणे पीटीचाच युनिफॉर्म तुम्हाला दिसतोय बघा, आता पीटीचाच युनिफॉर्म घातलेला लक्षातच नव्हतं माझ्या। आणि त्यानंतर मग त्यांनी म्हणजे असा एक व्हिडिओ पाठवलेली त्याचे ना म्हणजे महात्मा गांधींचे जे 3 माकडांची गोष्ट तुम्ही आता कधी पण ऐकलेच असेल। तर त्याप्रमाणे 3 माकडांचे असं क्राफ्ट बनवून सांगितलेलं त्यांनी व्हिडिओ पण शेअर केलेली। पण माझ्याच काही लक्षात नाही राहिलं। पण आता मी हे सध्या अवेलेबल पण नव्हतं माझ्याकडे काय, फक्त हे जे क्राफ्ट पेपर आहेत ना छोटे छोटे ते होते। आणि जे तुम्हाला आता मी आज चम्मच टाईप दिसतं बघा, त्याला जे आपल्या आईस्क्रीमची स्टिक असते बघा त्या म्हणजे वापरलेल्या त्या व्हिडिओमध्ये। पण आता माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी अशा प्रकारे चम्मच, प्लास्टिकचे चम्मच आहेत ना ते चिपकवून अशा प्रकारे फक्त 15 मिनिटांनी त्याची हे बनवून त्याचे कपडे वगैरे चेंज करून पूर्ण म्हणजे टिफिन बॅग म्हणजे सिलेबसप्रमाणे त्याच्या बुक्स वगैरे बॅग भरून लगेच घेऊन गेलेली। इतकी माझी गडबड झाली ना, असं म्हणजे कशी मी विसरले मलाच काही कळलं नाही। घाई गडबडीत लगेचच मग मी त्याला तशीच घेऊन गेलेली। बरं झालं म्हटलं 15 मिनिटां अगोदर तरी मला म्हणजे आठवण आली आणि हा क्राफ्ट बनवून दिला। कारण आहे ना सर्व मुलं घेऊन जातात आणि मग आपली मुलं त्यांच्या तोंडाकडे बघत राहतील, मग मला पण बरोबर नाही वाटणार। आणि म्हणजे टीचरांना पण म्हणजे कसं काहीच नाही हातात असा मुलांना दाखवण्यासाठी, मग टीचर पण जास्त असं मुलांकडे इतकं लक्ष देत नाहीत। म्हणजे आपण जर त्यांचा व्यवस्थित असा अभ्यास वगैरे नाही घेतला आणि जर मुलं शाळेत स्कूलमध्ये जशी प्रेझेंट नाही करू शकली ना काहीच, तर मग मुलांकडे पण इतकं काही लक्ष माझ्यामध्ये तरी देत नसतील। म्हणून मग मी कसं तरी त्यांना म्हणजे माकडाचे मंकीचे असे ते तोंड माउथ करायला सांगितलेले त्यांना। ते काय माझ्याच्याने झालं नाही, पण माझ्याच्याने जितकं होईल ना तितकं मी त्याला करून दिलेलं। तर बघा असो, तर मी ना म्हणजे काल मुलांसाठी अशा प्रकारे टिफिनमध्ये बनवलेला हा म्हणजे असंच बघून आणि पटकन होण्यासारखा होता। आणि काव्या पण बोलत होती की एक दिवस कर मम्मा असं काय ते ट्राय। तर मग मी आता सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे पातेल्यामध्ये मी एक डिश अशी गव्हाच्या पिठाची घेतलेली, 2 चम्मच बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ पण घेतलेलं 2 चम्मच, हळद, मीठ, मसाला, कांदा, मिरची आणि कोथिंबीर इतकं घेऊन पूर्ण सर्व मिक्स करून घेतलं। थोडासा हिंग घेतलेला मी चिमूटभर, कारण त्याच्यात बेसन पण टाकलेलं आहे त्याच्यामुळं। आणि मग थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मिक्स केला। आणि बटाट्याचा किस 1-2 बटाटे मी छोटे छोटे किसून घेतले छान आणि ते पण धुवून घेतले जेणेकरून म्हणजे त्यांची पण टेस्ट बटाट्याची चांगली अशी येईल। काही मी धपाटे बनवलेले म्हणजे जी व्हिडिओ बघितलेली ना मी त्याच्यात याला तरी धपाटे म्हटलेलं। तर मग तीच मला आज बनवायची होती। थोडीशी मला हळद कमी वाटत होती म्हणून परत थोडीशी टाकून 1 चमचा सर्व अशा प्रकारे मिक्स करून घेतलं। जसं आपण भज्यांचं पीठ बनवतो बघा तितकी म्हणजे असं जाडसर हे सर्व पीठ असं बनवून घेतलं मी। थोडंसं परत मला म्हणजे जास्त बेसन वापरलेलं आणि त्याच्यामुळं वेगळी टेस्ट नको यायला म्हणून परत 1-2 चमचे मी बेसन याच्यात मिक्स करून व्यवस्थित परत मिक्स करून एकदम साधी आणि सोपी ही रेसिपी आहे बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि बनवायला पण इतका काही वेळ नव्हता आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही। जे मी वापरले नाही याच्यात ते सर्व आपल्या घरात असतंच जास्त करून। तर बघा सर्व बॅटर बनवून घेतलं मी आणि इकडे मग तवा ठेवला गॅसवर, त्याच्यात थोडंसं आपण तेल टाकून अशा प्रकारे मग चमच्यानेच पसरवून घेतलं मी हे सर्व। जास्त पण जाड नाही आणि जास्त पण पातळ नाही, असं व्यवस्थित असं पसरवून घेतलं ना। आणि कमी गॅसवरच अगोदर फक्त टाकताना मी थोडा फुल ठेवलेला आणि त्यानंतर कमी गॅसवर व्यवस्थित असं
पसरवून घेतलं ते आणि त्यानंतर थोडासा ताट 1 ते 2 मिनटं फक्त ताटाने झाकून चांगले वाफवून घेतले आणि मग आहे ना कमी गॅसवर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं कमी तेलात आणि कमी वेलात आणि मस्त अशी म्हणजे हेल्दी रेसिपी मी केलेली, आवडली मुलांना पण. कशासोबत पण तुम्ही दहीसोबत किंवा सॉससोबत देऊ शकता. तर इथं मग मी हे बनवलेले आणि भरपूर झालेले ब्रेकफास्टसाठी आम्हाला पण झालेलं आणि मुलं पण खाऊन गेलेली आणि सोबत पण घेऊन गेलेली. तर बघा अशा प्रकारे टेस्ट पण खूपच छान येत होती आणि म्हणजे मस्त टाचत होतं. कधी कधी सारखं सारखं मुलांना भाकरी चपाती भाजी अशी काही पण नेऊन जर कंटाळा आलेला असेल ना आणि आपल्याला पण जर पटकन काहीतरी बनवायचं असेल ना टिफिनमध्ये, तर ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि हेल्दी पण आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी बनवू शकता किंवा तुम्ही घरात पण अशी म्हणजे ब्रेकफास्टमध्ये कधी चहासोबत वगैरे म्हणजे एन्जॉय करू शकता. मस्तच वाटतं ही रेसिपी, म्हणजे खायला तरी मस्तच वाटतं. ते धपाटे थालीपीठ काही बोला तुम्ही. तर इथे बघा व्यवस्थित असं दोन्ही बाजूंनी भाजून घेतलं मी आणि कच्चं नको राहायला, एकदम फुल गॅसवर जर आपण भाजून घेतलं ना किंवा आतून तो बेसन पीठ गव्हाचं पीठ असं कच्चं नको राहायला, म्हणून कमी गॅसवरच व्यवस्थित असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा. आणि इकडे बघा अशा प्रकारे टेक्स्चर आणि कलर आलेला त्यांना. तर अशा प्रकारे एकानंतर एक मी सर्व तसे बनवून घेतले. जवळजवळ 7-8 तरी झालेले माझे हे थालीपीठ आणि काही नाही 10 ते 15 मिनिटांनी, 15 नाही सॉरी 20-1 मिनिटांनी झाले असतील, कारण ती शिजायला पण थोडा वेळ लागतो. कमी गॅसवरच बनवून घेतलेले, पण मला तर वाटतं पूर्ण रेसिपी ही पाऊण ते 1 तासांनीच झाली असेल. इतका काही वेळ पण लागला नाही आणि म्हणजे चांगली खमंग अशी हेल्दी रेसिपी पण झाली. गरम तर एकच नंबर लागत होती. आणि जरी काव्या आता मला शाळेतून आल्यानंतर सांगत होती की मम्मा थंड झाल्यावर पण म्हणजे चांगलंच लागत होतं. आणि काव्याला आहे ना टोमॅटो सॉस आवडत नाही, म्हणून तिने दही पण नव्हता घरात, मग डेअरीवरून तिने जाताना गावाच्या बाहेर आमच्या डेअरी आहे, मग तिथून ती दही घेऊन गेलेली आणि मग दहीसोबत पण मस्त लागत होते. आणि जरी थंड झालेले असले ना तरी पण मस्त लागत होते अशी ती बोलत होती. त्याच्यावर मला समजलं, कारण मी तर गरमच खाल्लेले. आणि इकडे बघा एकदम म्हणजे असे मऊ आणि तेलकट पण नव्हते, इतकं मस्त दिसत होते बघा तुम्ही. आणि खायला पण इतके छान लागत होते ना, बघाच तुम्ही एकदा बनवून तुमच्या मुलांसाठी वगैरे. तर बघा इथे काव्याचा टिफिन मी भरत होते, 2 भरलेले तिच्यासाठी आणि छोट्याशा डब्यामध्ये टिफिनच्यात मी ती दही घेऊन जाणार होती, म्हणून मग तिला मी त्या टिफिनमध्ये साखर दिलेली. म्हणजे आंबट दही सोबत तिला नाही आवडत, म्हणून मग त्याच्यातच मी 2 चम्मच साखर टाकून दिलेली. म्हणजे मग तू जाताना तिथून दही घेऊन जा आणि मग त्याच्यासोबत तू खा, असं म्हणजे तीच बोललेली मला टोमॅटो सॉस तिला आवडत नाही, फक्त तिला फ्रेंच फ्राईजसोबतच टोमॅटो सॉस आवडतो, तो पण एकदम थोडासा. मग ती अशा प्रकारे त्याच्यासोबतच घेऊन गेलेली. तर बघा इथे डायरेक्ट मग त्यानंतर मी काही शूट वगैरे केलंच नव्हतं. ही डायरेक्ट संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची नाही बोलू शकत, रात्री जेवणाचं वगैरे सर्व आवडलेलं रात्री या वेळेला. मग मला जरा दुसऱ्या दिवशी केस म्हणजे आज दसऱ्याच्या दिवशी केस धुवायची होती, म्हणून मी व्यवस्थित अशी म्हणजे जरा तेलांची मॉलिश करून घेतली, तेलाने केसांची मॉलिश करून घेतली. कारण आहे ना याच्या अगोदर लहानपणी म्हणजे 5वी-6वीला असं जितकी काव्य आहे ना आता त्या वयाची असताना मी माझ्या मामाच्या घरी राहायला असायची, पण तेव्हा आहे ना मी अशा प्रकारे केसांची व्यवस्थित अशी म्हणजे तेल वगैरे लावून केस ज्या दिवशी धुवायचे असेल ना त्याच्या आदल्या दिवशी तेल लावून व्यवस्थित अशी म्हणजे वेणी वगैरे घालून ठेवायची. माझी केस त्यावेळेला मस्तच होती, छान होती. पण आता आहे ना जशी मुलं वगैरे झाली त्यानंतर मग आपलं स्वतःकडे लक्ष द्यायचं थोडं कमी झालं ना, तेव्हापासून केस माझी आता तरी सध्या ह्या महिन्यात तर खूपच माझी केस गळतात ना, तेव्हा मला समजतं की म्हणजे कंटिन्यू ठेवायला पाहिजे होतं. निदान हप्त्यातून नाही, 15 दिवसातून नाही, तर महिन्यातून तरी हे सर्व कंटिन्यू ठेवायला होतं. नाहीतर माझी अशी केसांची परिस्थिती झाली नव्हती. आणि तसं पण आहे ना, मीच नाही म्हणजे आता बरेच लेडीज जेंट्ससुद्धा बोलतात की म्हणजे सर्वांचेच केस गळतात. आणि आता सध्या तरी अजून थंडीचे दिवस पण नाही आहेत, हिवाळ्यात तर जास्तच केस गळती असते, तुम्हाला तर माहितीच आहे. थंडीमध्ये केसांमध्ये कोंडा वगैरे होतो, म्हणून म्हटलं आता जरा थंडी यायच्या अगोदरच आपली केसांना म्हणजे सुरक्षित ठेवू असा माझा विचार चाललेला. आता तरी जरासं केसांना प्रत्येक हप्त्यातून 2 वेळा तरी केसांना काहीतरी असं घरगुती वापरलंच पाहिजे अशा विचारांनी सध्या मी आहे. तर बाबा केसांना व्यवस्थित तेल वगैरे लावून थोडा वेळ मॉलिश केली केसांची आणि जशी लहानपणी वेणी घालून ठेवायची ना तशीच वेणी घालून ठेवली बाबा आता तरी. आणि इथून माझं बाबा हे चालूच राहील, कारण आहे ना किती जरी वेळ जास्त काही वेळ नाहीच लागत. आता बघा 5 ते 10 मिनिटांनी माझं हे झालेलं, पण आपण ते पण दुर्लक्ष करतो
केसांकडे. बघा आता या वेळेला ना जेवण वगैरे आवरलेलं, काव्याचा अभ्यास चालू होता. जियांशचा काही आज सुट्टी असली ना का मग अभ्यासाकडे त्याचं जास्त करून दुर्लक्षच असतो. आणि मग मी म्हटलं राहू दे आता, उद्या पण सुट्टी, म्हणजे दसऱ्या दिवशी पण सुट्टीच होती ना, म्हणजे उद्या सुट्टी आहे, मग आजचा होमवर्क मम्मी मी उद्या करेन असा त्याचा होता. मग तो काय अभ्यासाला बसलाच नव्हता. म्हटलं मग काव्याचा अभ्यास काव्याने करून घेतला आणि असा होता माझा आजचा दिवस. जे माझ्या ह्याच्याने दिवसभरात शूट झालं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.